दिल्लीमध्ये संजय राऊत राहुल गांधी यांच्या भेटीला महाराष्ट्र आणि देशातील घडामोडींवर चर्चा. राऊतांकडून राहुल गांधींचं कौतुक, मोदी शहांवर निशाणा. पुण्यामध्ये आदिवासी विद्यार्थी आंदोलनावर ठाम. मांजरीतील विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली. वसतिगृहात प्रवेशासाठीची वयाची अट रद्द होऊनही आंदोलन सुरूच. आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्या मुख्यमंत्र्यांकडे मांडू. खासदार सुप्रिया सुळे यांची विद्यार्थ्यांसोबत चर्चा. अमरावती आग प्रकरणामध्ये धक्कादायक माहिती समोर. 21 ऑगस्टलाच फायर ऑडिटची मुदत संपली. रुग्णालयाकडून 17 जुलैला सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र. नागपूरमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन. आंदोलनावेळी विद्यार्थिनीची प्रकृती बिघडली. साक्षी कोलते असं विद्यार्थिनीचं नाव. नागपूरमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांचं पुन्हा आंदोलन. वर्धा भंडारा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा ठिय्या. मागण्या मान्य होईपर्यंत मागे न हटण्याचा निर्धार. पालघरच्या मासवण आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना तापाची लागण. मनोर ग्रामीण रुग्णालयात उपचार. एका विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर पालकांमध्ये चिंता. साखर खरेदीसाठी सोलापूरमध्ये शेतकऱ्यांची कारखान्यावर झुंबड. सिद्धेश्वर साखर कारखान्यावर चेंगराचेंगरी सदृश्य परिस्थिती. साखरेचे दर वाढल्यामुळे गर्दी. मुंबईमध्ये 1 सप्टेंबरला ओबीसींचा मोर्चा धडकणार. तयारीसाठी ओबीसी नेत्यांच्या गावोगावी गाठीभेटी. दौंडमध्ये लक्ष्मण हाकेंकडून पाहणी. रत्नागिरीतील कशेडी बोगद्यामध्ये पुन्हा पाणी गळती. 3 ते 4 ठिकाणी नव्यानं पाझर. ठिबकणाऱ्या पाण्यामुळे रस्ता निसरडा. नवी मुंबईमध्ये दूध भेसळ रॅकेटचा पर्दाफाश. 4710 लिटर दुधासह लाखोंचा मुद्देमाल जप्त. महापे MIDC परिसरातली घटना. महाप्रसाद वाटपाआधी FTAची परवानगी घेणं आवश्यक. तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला महाराष्ट्र करणी सेनेचा विरोध. 5 सप्टेंबरला तुकाराम मुंढेंच्या घरावर मोर्चा काढण्याचा इशारा. अहिल्यानगरच्या शेंडीतील मंदिरात चोरी. मळगंगा देवीचे दागिने चोरीला. अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल. पिंपरी चिंचवडच्या आकुर्डीत चोरांचा सुळसुळाट. भर दिवसा पाण्याचे मीटर पळवले. गुरुद्वारा रोड इथे चोरट्यांचा उच्छाद. महावितरणच्या पथकाला ग्राहकाकडून धक्काबुक्की आणि शिवीगाळ. बुलढाणा जिल्ह्यातील खामगावातली घटना. महावितरणच्या महिला अभियंत्यासोबतही बाचाबाची. नाशिकमध्ये पावसानं ओढ दिल्यानं उभी पिकं कोमेजली. कपाशीसह मका, सोयाबीन धोक्यात. तर धुळ्यामध्ये पिकं वाचवण्यासाठी बळीराजाची धडपड. नाशिकमध्ये टोमॅटोचे दर गडगडले. टोमॅटोला प्रति किलो 8 ते 10 रुपये दर. खर्चही भरून निघत नसल्यानं शेतकरी त्रस्त. महायुतीतील महामंडळ वाटपावर 15 दिवसात शिक्कामोर्तब होणार. महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीत एकमत. 16 आणि 17 सप्टेंबरला उद्धव ठाकरे संभाजीनगरच्या दौऱ्यावर. मराठवाड्यातील प्रश्नांवर 17 सप्टेंबरला आंदोलन. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त उद्धव ठाकरे उपस्थित राहणार. देवेंद्र फडणवीस यांचा भाजपच्या संसदीय मंडळात प्रवेश होण्याची शक्यता. मुख्यमंत्र्यांचं राष्ट्रीय पातळीवरील राजकीय वजन वाढणार. राहुल गांधी 2 सप्टेंबरला नाशिक दौऱ्यावर. त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शन घेणार असल्याची माहिती. काँग्रेसच्या अभियानाच्या समारोपासाठी नाशिकमध्ये येणार. सोन्या चांदीच्या दरात पुन्हा वाढ. जळगावात सोन्याचा दर 12,000 रुपयांनी वाढला तर चांदीच्या दरात 6,000 रुपयांची वाढ. जळगावात भरधाव ट्रकनं 8 वर्षाच्या मुलाला चिरडलं. संतप्त जमावानं ट्रक पेटवला तर टँकर दुचाकीच्या धडकेत